Download Parivartan app and learn complete syllabus from standard 5th to 12th of Maharashtra State Board. नमस्कार मुलांनो, तर आता पहा, आज आपण ऑपरेशन्स ऑन सेट यावरती डिस्कशन करणार आहोत. तर ऑपरेशन्स ऑन सेट जे ऑपरेशन्स आहेत, सेटचे ऑपरेशन्स म्हणजे त्यापैकी आहेत युनियन, इंटरसेक्शन, डिसजॉइंट ऑफ अ सेट, या टाइप्समध्ये ऑपरेशन्स ऑफ सेट्स आहेत. तर लक्षात घ्या, की त्यातील आपण फर्स्ट ऑपरेशन मीन्स इंटरसेक्शन ऑफ सेट्स हे पाहणार आहोत. तर चला, फर्स्ट ऑपरेशन आवर इज इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. आता इंटरसेक्शन असो की युनियन असो की डिसजॉइंट ऑफ अ सेट असो, या ऑपरेशनसाठी मिनिमम 2 सेट्स लागतात. मिनिमम किती लागणार? 2 सेट्स लागणार. म्हणजे जे काही आपल्याला इंटरसेक्शन ऑफ सेट पाहायचे त्यासाठी कमीत कमी 2 सेटची आवश्यकता असते. तर पहा, इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स मीन्स सपोज ए अँड बी आर 2 सेट्स. येते ना लक्षामध्ये? ए आणि बी हे 2 डिफरंट सेट्स आहेत. The set of all common elements of A and B, sets A and B is called as the intersection of set A and set B. आलं लक्षामध्ये की इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड सेट बी या 2 सेटचं इंटरसेक्शन म्हणजेच काय आहे की सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स म्हणजे दोन्ही सेटमधले, सेट ए आणि सेट बी या दोन्ही सेटमधले जेवढे काही कॉमन एलिमेंट्स येणार, दॅट इज आवर इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड सेट बी. आलं लक्षामध्ये? तर पहा, दॅट इंटरसेक्शन मीन्स इट इज डिनोटेड बाय ए इंटरसेक्शन बी. तर इंटरसेक्शनचं सिम्बॉल काय आहे? उलटं यू. आणि याला आपण काय रीड करायचं? सेक्शन. ओके. तर आता पहा, त्याचे डेफिनेशन बाय द रूल मेथडनी पाहू. ए इंटरसेक्शन बी मीन्स सेट ऑफ ऑल एलिमेंट्स एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी. तर काय आहे? जे एक्स इज आवर एलिमेंट्स, हे एलिमेंट सेट ए मध्ये पण असले पाहिजे आणि सेट बी मध्ये पण असले पाहिजेत. त्यालाच आपण काय म्हणत असतो? सेट ऑफ इंटरसेक्शन. आलं लक्षामध्ये? तर पहा, आता एक फॉर एक्झाम्पल पाहू आपण. ए इज अ सेट ऑफ एलिमेंट्स 1 2 3 4 5. एक सिम्पलचं एक्झाम्पल पाहू. आणि सेट बी इज अ एलिमेंट्स ऑफ 3 4 9 7. ओके. These are the elements of set B and these are the elements of set A. तर आता A इंटरसेक्शन B म्हणजेच काय आहे? तर पहा, सेट A इंटरसेक्शन सेट B. मग याला आपण काय म्हणू शकतो? तर पहा, सेट A इंटरसेक्शन B मीन्स A मधील एलिमेंट आणि B मधील एलिमेंट काय असले पाहिजे? कॉमन. आपल्या डेफिनेशनमध्ये काय आहे? सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स म्हणजे दोन्ही सेटमधले कॉमन एलिमेंट म्हणजे दोन्ही सेटमधले सारखे एलिमेंट, सेम एलिमेंट्स, दॅट इज आवर इंटरसेक्शन एलिमेंट्स. तर पहा, आता 1 यामध्ये आहे, यामध्ये नाही. 2 या सेटमध्ये एलिमेंट आहे, यामध्ये नाही आहे. 3 यामध्ये आहे आणि यामध्ये पण आहे. त्यानंतर 4 यामध्ये पण आहे, यामध्ये पण आहे. 5 यामध्ये नाही, यामध्ये पण नाही आहे. 9 या सेटमध्ये आहे, यात नाही. 7 यात आहे, यात नाही. तर आपले कॉमन एलिमेंट म्हणजे दोन्ही सेटमधील सारखे एलिमेंट हे कोणते आहेत? तर 3 आणि 4. आलं लक्षामध्ये? 3, 4. तर ए इंटरसेक्शन बी म्हणजेच काय आहे? 3, 4 या 2 सेटच्या एलिमेंट्समधून. आता हेच इंटरसेक्शन सेट जे आहेत त्याला आपण काय करूयात? वेन डायग्रामॅटिकली कसं रिप्रेझेंटेशन करायचं ते पहा. या ठिकाणी हा एक तुमचा सेट ए आहे. सेट एचे एलिमेंट काय आहेत? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. कुठे पॉईंट द्या चालतो.
आणि सेट बीचे एलिमेंट काय 3 4 9 7. सेट बीचे एलिमेंट कसाही रिप्रेझेंट करू शकता तुम्ही. सेट बीचे एलिमेंट 3 4 9 7. आलं लक्षामध्ये. तर पहा मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, वेन डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन करायचे. पण या पद्धतीनं आपल्याला रिप्रेझेंट करता येईल का? नाही. हे एक सिंपल असे वेन डायग्राम आहे. तर याला आपल्याला इंटरसेक्शन थ्रू रिप्रेझेंटेशन करत असताना पहा, आता या ठिकाणी कॉमन एलिमेंट आहे 3 4. तर 3 4 हे कॉमन एलिमेंट आले पाहिजेत दोन्ही वेन डायग्राममध्ये. बाकीचे 1 2 5 9 7 हा आहे तुमचा सेट ए, हा आहे सेट बी. तर वेन डायग्राम इंटरसेक्शनची कशी तयार होती, दोन्ही सेटमधले ते एलिमेंट इन्क्लूड झाले पाहिजेत. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण काय म्हणत असतो, इंटरसेक्शन ऑफ सेट्स. वेन डायग्राम ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. तर एलिमेंट कोणते आहेत ते 3 आणि 4 हे दोन्ही सेटमध्ये आहेत. तर याला ए इंटरसेक्शन बी. तर आता ही फिगर काढली तरी चालते, नाही काढली तरी चालते. या दोन फिगरची काहीही आवश्यकता नाही आहे. तुम्हाला फक्त एक सिंपल डायग्रामपासून इंटरसेक्शन डायग्राम कशी फॉर्म होती त्यासाठी मी हे 2 डायग्राम्स काढून दाखवलेले आहेत. नाही काढल्या तरी चालतील. ओके. आता याला तुम्ही हे ओव्हल शेपनी रिप्रेझेंटेशन केले, त्यालाच तुम्ही रेक्टँग्युलरनी पण करू शकता, स्क्वेअरनी पण करू शकता, कुठल्याही क्लोज्ड फिगरनी वेन डायग्राम ही रिप्रेझेंट करू शकता. ओके. तर आता यानंतर आपण याचा पुढचा ऑपरेशन मीन्स युनियन ऑफ सेट्स. आता पहा मुलांनो, तुमच्या बुकवरती पेज नंबर 12 यावरती रिमेंबर दिस आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. तर प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स यावर डिपेंड्स आहेत या प्रॉपर्टी. तर पहा, ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी, त्यातील फर्स्ट प्रॉपर्टी आहे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी इंटरसेक्शन ए. म्हणजे सेटचे जे काही एलिमेंट्स आहेत, दोन सेटचे एलिमेंट, त्यांचे इंटरसेक्शनचे जे एलिमेंट आहेत सेम त्याच दोन सेटचे एलिमेंट्स त्यांचं इंटरसेक्शन म्हणजे दोन्ही बाजूचे एलिमेंट्स हे सेम आले पाहिजेत. तर याला आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून दाखवते मी. पहा, म्हणजे याचं एक्झाम्पल घेऊन, एक्झाम्पल याचं सेट एचे एलिमेंट सपोज 1 2 3 आहेत अँड सेट बीचे एलिमेंट आहेत तुमच्याकडे 4 5 3. ओके. तर या दोन्ही सेटचे एलिमेंट्स आपल्याला इंटरसेक्शन शो करायचे. तर ए इंटरसेक्शन बी म्हणजेच काय येईल, ए इंटरसेक्शन बी म्हणजेच काय आहे, दोन्हीतले सेम म्हणजे कॉमन एलिमेंट आले पाहिजेत. तर पहा, त्यातील LHS साईड आपण घेऊ आधी सुरुवातीला, ए इंटरसेक्शन बी. आता ए सेट काय आहे 1 2 3 आणि या दोघांचं इंटरसेक्शन घ्यायचं आहे तुम्हाला बी सेट काय आहे 4 5 3. तर या दोघांचं इंटरसेक्शन घेत असताना यातील कॉमन एलिमेंट हा आहे 3, म्हणून आपलं याचं ए इंटरसेक्शन बी म्हणजे LHS साईड येईल 3. आलं लक्षामध्ये. त्यानंतर पहा, RHS साईड बी इंटरसेक्शन ए, बी इंटरसेक्शन ए. तर आता बी सेट हा आधी घेऊया आपण. या अगोदर बी सेट असल्यामुळे स्टार्टिंगला बीच सेट घेऊया. इंटरसेक्शन एचे एलिमेंट आहेत 1 2 3. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, दोन्हीतले कॉमन एलिमेंट्स ते आहेत 3. आलं लक्षामध्ये. ही झाली तुमची LHS साईडची एलिमेंट्स आणि हे झाले RHS साईडचे एलिमेंट्स. तर दोन्ही कसे आहेत, सेम आहेत. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की LHS इज इक्वल्स टू RHS. आलं का नाही बा. एक सिंपल कुठलंही एक्झाम्पल घ्या, दोन्हीमधील कॉमन एलिमेंटचं इक्वेलिटी दाखवायची आपल्याला. म्हणजे ए इंटरसेक्शन बी, दोन सेट घेतले त्यांचं इंटरसेक्शन आणि परत तेच दोन सेट अल्टरनेट वाईज घेतले त्यांचं इंटरसेक्शन, हे दोन्हीचं सेम मिळून जातं आपल्याला. हो का नाही. त्याचबरोबर याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉपर्टी पाहूयात.
ती आहे इफ सेकंड प्रॉपर्टी A subset of B, A is a subset of B, then A intersection B is equals to A. A intersection B is equals to A. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी याच एक्झाम्पलवर सॉल्व नाही करता येणार. या ठिकाणी A मधील म्हणजे B, A इंटरसेक्शन B आहे, आपलं काय आहे सेट A इंटरसेक्शन B आहे, सॉरी A इज अ सबसेट ऑफ B आहे, म्हणजेच ए मधील प्रत्येक एलिमेंट हा बी मध्ये असलाच पाहिजे. ही आहे आपली सबसेटची डेफिनेशन. सबसेटची डेफिनेशन काय आहे? द एलिमेंट्स फ्रॉम सेट ए इज इन्क्लूड इन सेट बी. म्हणजे ए या सेटमधील प्रत्येक एलिमेंट हा बी या सेटमध्ये असलाच पाहिजे, त्याच वेळेस तो ए इज अ सबसेट ऑफ बी होत असतो. तर पहा आता या ठिकाणी आहे आपला सेट ए 1 2 3 आणि या ठिकाणी सेट बी घेऊयात 1 2 3 4 5. तर ए मधील प्रत्येक एलिमेंट बी मध्ये असला पाहिजे, म्हणून हे एलिमेंट्स आपण यामध्ये पण घ्यायचे. अशा सेटचा आपल्याला सबसेट दाखवता येईल. तर पहा ए चे एलिमेंट काय आहेत 1 2 3. ए इज अ सेट ऑफ एलिमेंट्स 1 2 3 अँड बी इज अ सेट ऑफ एलिमेंट्स 1 2 3 4 5. मग यांचा सबसेट म्हणजे प्रत्येक एलिमेंट हा बी मध्ये आहे, म्हणून याला आपण ए इज अ सबसेट ऑफ बी म्हणू शकतो. हेन्स ए इज अ सबसेट ऑफ बी. बिकॉज थांब एक मिनिट, ईच एलिमेंट ऑफ सेट ए इज प्रेझेंट in set B. Okay, hence A is a subset of set B. Okay, then A intersection B is equals to A. आता ह्या दोन्ही साईड आपल्याला प्रूव्ह करायच्या. तर पहा LHS साईड पहा, LHS साईड आपल्याला प्रूव्ह करायची A इंटरसेक्शन B. तर ए चे एलिमेंट काय आहेत आपल्याकडे? ए चे एलिमेंट्स 1 2 3 1 2 3 आणि इंटरसेक्शन ऑफ बी चे एलिमेंट 1 2 3 4 5. हो का नाही? मग यांचे काय करायचे आपल्याला? इंटरसेक्शन म्हणजेच 1 2 3. यांचं इंटरसेक्शन दोघांचं काय मिळालं? 1 2 3. हे आहे तुमचं LHS साईड. आता RHS साईड आपण पाहूयात. RHS साईड काय आहे? ए, सेट ए. मग सेट ए चे एलिमेंट 1 2 3. पहा बरं आलं का नाही? LHS साईडचे एलिमेंट आणि RHS साईडचे एलिमेंट सेम आले. सेम असतं म्हणूनच आपण ते प्रूव्ह करू शकतो. फक्त आपल्याला ते शो करायचे, दोन्ही साईड घेऊन हे शो करायचे. ओके, सिन्स LHS इज इक्वल्स टू RHS. ओके, पहा लक्षात घ्या, कुठं काही कन्सेप्ट नाही क्लिअर झाली तर परत पहा, परत तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आता त्यानंतर नेक्स्ट पाहू आपण सेकंड ऑपरेशन, दॅट इज युनियन. तो म्हणजेच आहे आपला युनियन ऑफ सेट्स. तर पहा युनियन ऑफ टू सेट्स पाहत असताना लेट और सपोज ए अँड बी आर टू सेट्स. ए आणि बी काय आहेत? दोन सेट्स आहेत. देन set of all elements of set A and set B is called as union of two sets. आता लक्षात घ्या, set of all elements म्हटले, set of all elements म्हणजे दोन्ही सेटमधले टोटल एलिमेंट्स हे आपल्याला युनियन ऑफ टू सेट्स म्हणता येईल. म्हणजे दोन्ही सेटचे एलिमेंट्स हे टुगेदरली घ्यायचे, त्यालाच आपण म्हणू शकतो युनियन ऑफ टू सेट्स. आता पहा युनियन ऑफ टू सेट्स हे आपण या पद्धतीने लिहित असतो. ए युनियन बी म्हणजेच यू या लेटरनी आपण युनियन डिनोट करत असतो, याला आपण युनियन. आणि त्यानंतर ए युनियन बी, युनियन या सिम्बॉलला आपण युनियननी रीड करत असतो.
बी यालाच आपण म्हणजे याची डेफिनेशन आपल्याला म्हणता येईल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए ऑर एक्स बिलॉंग्स टू इन बी. म्हणजेच ए युनियन बीचे जे सेटचे इलिमेंट्स आहेत हे इलिमेंट एमध्ये असणार आहे किंवा बीमध्ये असणार आहे. म्हणजे हा इलिमेंट दोन्ही सेटमध्ये असणार आहे असं नाही, तर हा इलिमेंट एमध्ये असू शकतो किंवा बीमध्ये असू शकतो. म्हणजे दोन्हीपैकी कुठल्याही एका सेटमध्ये ए युनियन बीचा इलिमेंट हा असू शकतो म्हणजे असतोच. तर पहा, फॉर एक्झाम्पल ए इज अ सेट ऑफ एलिमेंट्स 1 2 3 अँड बी इज अ सेट ऑफ एलिमेंट्स 4 5 6. आता एक लक्षात घ्या, दोन्ही सेटच्या एलिमेंटमध्ये डिफरन्स एलिमेंट आहेत. म्हणजे एकही असा सेम एलिमेंट नाही आहे तरी ए युनियन बी घेता येतं, कारण आपल्याला ए युनियन बी घेणं म्हणजेच टुगेदर एलिमेंट घ्यायचे दोन्हीतले. तर पहा, ए युनियन बी इज इक्वल्स टू, फॉर एक्झाम्पल परत आपण वाटलं तर एक घेऊ. ए युनियन बी इज इक्वल्स टू, एचे एलिमेंट आहेत 1 2 3 युनियन बीचे एलिमेंट 1 4 5 6. आता दोघांचं युनियन घेत असताना कॉन्सन्ट्रेट करा. ए युनियन बी इज, आता 1 एमधील प्रत्येक एलिमेंट हा ॲज इट इज घ्यायचा 2 3, म्हणजे एमधील प्रत्येक एलिमेंट हा जशाच तसा घ्यायचा. आणि आता पहा, बीमधले एलिमेंट पण जशाच तसे घ्यायचे, परंतु एक लक्षात ठेवा की एमधला एलिमेंट बीमध्ये जर रिपीट असेल म्हणजे एमध्ये पण असेल बीमध्ये पण असेल तर ते दोन्ही एलिमेंट ऐवजी एकदाच एलिमेंट लिहायचा. म्हणजे परत इथं 1 असं लिहिण्याची गरज नाही, कारण 1 हा ऑलरेडी आपल्या या ठिकाणी इथे आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट 4 5 6 हे झालं तुमचं ए युनियन बी. आता पहा, अजून परत एखादं एक्झाम्पल घेऊ ए युनियन बी साठीचं. एक्स हा एक्झाम्पल 1, एक्झाम्पल 2. एक्स इज अ सेट ऑफ एक्स कशाला घ्यायचं, ए युनियन ए सेट आहे ना आपला. ए युनियन घ्या किंवा पी घ्या, काही पण घ्या, पी युनियन बी बी काही घेऊ शकता किंवा पी क्यू पण घेऊ शकता, कारण आपल्याला सेटच्या डेफिनेशन म्हणजे सेट आपण कुठल्याही कॅपिटल लेटरने डिनोट करत असतो. तर पहा, पीचे एलिमेंट्स आहेत सपोज ए बी अँड बीचे एलिमेंट आहेत सपोज बी सी. तर याचं तुम्हाला ए युनियन बी घ्यायचे. पी युनियन बी घेत असताना पीचे एलिमेंट ए बी युनियन बीचे एलिमेंट बी सी, हो का नाही. तर आता हे युनियन बी घेत असताना दोघांचं युनियन घ्यायचे. तर पी हे यातील प्रत्येक एलिमेंट यामध्ये तर येणारच आणि त्याच्यासोबत त्याचे बीमधले पण एलिमेंट येणार, परंतु ए आणि बीमध्ये रिपीट झालेला एलिमेंट हा एकदाच घ्यायचा. त्याच्यानंतरचा आहे सी. तर हा झाला पी युनियन बीचा सेटचे एलिमेंट्स ए बी अँड सी. आलं लक्षात. पहा मुलांनो, पेज नंबर 14 वरती आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ सेट्स दिलेल्या आहेत. तर त्या प्रॉपर्टीज आपण पाहूयात. तर त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे ए युनियन बी इज इक्वल्स टू बी युनियन ए. म्हणजेच काय करायचं आहे की ही जी बाजू आहे एल एच एस सेट आणि आर एच एस सेट दोन्ही सेटच्या युनियन आहेत. तर दोन्ही युनियन हे आहेत हे आपल्याला ट्रू करून पाहायचं आहे. तर पहा, फॉर एक्झाम्पल आधी सेटचा एक्झाम्पल्स घेऊ आपण. ए इज अ सेट ऑफ एलिमेंट्स, सेम घेऊयात, कुठलाही घ्या, सपोज ए बी सी पण घेऊ शकतो आपण. अँड बी इज अ सेट ऑफ एलिमेंट्स बी सी डी. ओके. तर या दोघांचं आपल्याला काय पाहायचं आहे, युनियन. तर ए युनियन बी इज इक्वल्स टू ए बी सी सेट युनियन ऑफ बी सी डी. तर ए बी सी आणि बी सी डीचं युनियन करत असताना आता आपण काय करत असतो, युनियन म्हटलं की पहिला सेट ॲज इट इज घेतो आणि दुसऱ्या सेट पहिल्या सेटमध्ये असलेले सोडून बाकीचे सर्व एलिमेंट या युनियनमध्ये घेत असतो. तो झाला आपला ए युनियन बी. तर ए बी सी कॉमा
बी यामध्ये ऑलरेडी आहे, सी ऑलरेडी आहे, त्यानंतर डी. तर ए युनियन बी म्हणजेच ए बी सी डी हे सेट्स. आलं लक्षामध्ये? ओके. आता त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी पहा. इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इज इक्वल्स टू सेट बी. तर ए इज अ सबसेट ऑफ बी केव्हा असतो? ज्यावेळेस ए मधील प्रत्येक एलिमेंट हा बी मध्ये इन्क्लूड असतो त्यावेळेस ए इज अ सबसेट ऑफ बी असं म्हणतो आपण. म्हणजेच इफ set of A elements includes all set of A elements includes in set of B. At that time A is a subset of B. See, for example, same example घेऊत. A, B, C and B is a set of elements A, B, C, D, E. तर या ठिकाणी काय असलं पाहिजे की ए मधील प्रत्येक एलिमेंट हा बी मध्ये पण असला पाहिजे, त्याच वेळेस त्याचा सबसेट होत असतो. तर ए हा सेट सबसेट ऑफ बी आहे. ओके. हा पहा, ए इज अ सबसेट ऑफ बी म्हणजे ए आहे, बी आहे, सी आहे, म्हणजे तिन्ही एलिमेंट बी मध्ये आहेत, ए बी सी मध्ये आहेत. याला आपण कसं लिहू शकतो? एव्हरी element of set A is included in set B. Okay. Hence A is a subset of set B. Okay. आता आपल्याला काय करायचं? याचवरून A युनियन B इज इक्वल्स टू D हे प्रूव्ह करायचं आहे. तर A युनियन B, एचे एलिमेंट ए युनियन बी करत असताना हा आहे एल एच एस साईड. 1 मिनिट. ए युनियन बी इज इक्वल्स टू बी. आता याची एल एच एस साईड काय आहे? ए युनियन बी. म्हणजेच याचे एलिमेंट काय होतील? पहा, एचे एलिमेंट ए बी सी युनियन ऑफ बीचे एलिमेंट ए बी सी डी ई. तर ए युनियन बी मध्ये सेम एलिमेंट आधी आपण घेऊ, म्हणजे ए बी सी आणि त्याच्यानंतर बाकीचे एलिमेंट डी ई. हा झाला तुमचा ए युनियन बी. ए युनियन बी. हो का नाही? आता आपण आर एच एस साईड बघू. आर एच एस साईड इज अ सेट बी मीन्स एलिमेंट्स हॅव ए B, C, D, E. That is the all elements of LHS side, same all elements of RHS side. Means we have to write here LHS is equals to RHS. Okay, understood here? Download Parivartan app made by Super Excellence Academy to watch more curriculum videos.